जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय। सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय। सब साधु संतन की जय। अंबा माता की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीपादनाथं गुरुराज वैद्यं मोक्ष नाम ज्ञान दानक्य दक्षम घोटी क्षेत्र निवासिनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठम। सद्गुरु संत समर्थ श्रीपाद भगवान की जय। सद्गुरु संत समर्थ रामदास भगवान की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तोची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीते तुझे नाम गोड उच्चारिते दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका मने वाटे नको देऊ फाटे जयांच्या संगतीने विराग झाला मनोदळीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी मी सद्गुरु कृपेला। सद्गुरुनाथ महाराज की जय। ते ज्ञान पैका बरवे जरी मनी अति आणावे तरी संतया बजावे सर्वसी। बघा तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी घेतलेले ओवी जगाची माऊली जगत माऊली या सुंदर अशा ज्ञानेश्वरी ग्रंथातील आहे। परंतु ओवी जरी कानपाट असेल तोंडपाट असेल परंतु या ओवीचा अनुभव फार तुरळक लोकांना आहे। नवे नवे ज्या या ओवीचा अर्थ जो संतांच्या मार्गाने गेला त्याला कदाचित असेल परंतु जी गोष्ट माझ्यापर्यंत आली जी गोष्ट सद्गुरूंनी मला अनुभवायला दिली नवे नवे त्या गोष्टीचा मी अनुभव घेतलाय। जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन जी सेवा माझ्या वाटेला आली असे दिवा या तीर्थक्षेत्रामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला नवरात्री उत्सव ललिताताई स्मृती सार्वजनिक नवरात्री उत्सव 2020 आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळ। बघा कुणीतरी मार्गदर्शन करणार असेल नवे नवे तर चांगलं कार्य करण्यासाठी सुद्धा चांगली लोक असायला हवे असतात आणि धर्माचं कार्य पूर्ण करण्यासाठी सुद्धा इथे चांगल्या लोकांची गरज आहे। तसेच माझे साधक मंडळ चेतन महाराज भोईर राजेश्वर महाराज भोईर हरेश महाराज दळवी अरविंद बाबा भोईर आणि सुदाम बाबा भोईर प्रकाश बाबा दळवी यांच्या मार्फत नवे नवे तर यांच्या मार्गदर्शनाने माझ्यासारखे लेकराला नवे नवे माझ्यासारख्या ताईला तुमची पवित्र आत्म्यांची सेवा करण्याची आज योग आला हे मी माझं परमभाग्य समजते आणि सेवेला सुरुवात करते। मजरतही सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु आणि म्हणूनही विशेष आत्या धरू विवेकवरी। बघा नवरात्री उत्सव पूर्ण मुंबईमध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र नवे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या बाहेरही साजरा केला जातो, परंतु कोरोनाच्या महामारीमुळे फेसबुक पेज माध्यमातून आपण कसा बसा नव्हे तर याला खंड न पडावा, हे कार्य असेच चालू राहावे म्हणून YouTube फेसबुक पेजच्या माध्यमातून ही सेवा अशीच चालू आहे 9 दिवस आणि 10व्या दसऱ्याच्या दिवशी हे कार्य असं चालू असणार आहे. नवे तर आपल्या साधकांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक दिवस नवीन व्यक्ती नवे तर हे मार्ग सांगणारा व्यक्ती फेसबुकच्या माध्यमातून आपणापर्यंत हे ज्ञान पोहोचण्याचं कार्य चालू आहे. तर सेवेला घेतलेली हवी जगाची माऊली असे ज्ञानेश्वर महाराज, ज्याला माऊली असा शब्द दिला आहे. माऊली म्हणजे मानवता, ल म्हणजे लीनता आणि उ म्हणजे उदारता, असा माऊली या शब्दाचा अर्थ आहे. आणि माऊलीने एवढी क्रांती केली, किती क्रांती केली तर खूप वर्णन सुद्धा काय मानवाचा नपुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. त्यांचं कितीही वर्णन केलं तरी आपली वाणी अपुरी पडू शकते, नवे अपुरीच आहे. परंतु हा नवरात्र उत्सव कशामुळे साजरा केला जातो, का साजरा केला जातो बघा. चांगला आणि बारीक विचार केला तर आपण आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस असतो आणि 9 महिने 9 दिवसानंतर आपण देवाला विनवणी करतो की देवा मला काय कर, या गर्भवासातून बाहेर काढ, खूप त्रास होतोय. 9 महिने 9 दिवस झाल्याच्या नंतर आपला जन्म होतो आणि आपण काय करतो, या जगतामध्ये जन्माला येऊन तो नवीन श्वास घ्यायला सुरुवात करतो. तसंच 9 दिवस जसं की आपण घटस्थापना करतो. कशी घटस्थापना करतो की खाली टोपली ठेवतो किंवा पंतरवाळी ठेवतो आणि त्याच्यावरती काय ठेवतो, माती टाकतो. मातीमध्ये बियाणं टाकतो आणि बियाणं टाकल्यानंतर वरती काय करतो आपण, घट ठेवतो. घट ठेवल्यानंतर त्या घटामध्ये जसं आपण काय करतो, लक्ष ठेवून पाणी टाकतो रोज 9 दिवस. 9 दिवस झाल्यानंतर विजयादशमीचा दिवस येतो आणि काय करतो आपण, दसरा साजरा केला जातो. परंतु दसरा म्हणजेच काय, नवरात्र म्हणजेच काय, चांगला आणि बारीक विचार केला तर आईवडिलांनो, जसं आपण रोज काय करतो, त्या घटामध्ये तीर्थ टाकतो, म्हणजेच ते पाणी टाकतो आणि आपल्याला काय वाटतं, ते जे धान्य टाकलेलं असतं त्याला काय फुटतात, मोड फुटतात आणि ते काय होतं, वाढत जातं. तसंच आपल्याला या गटामध्ये काय सांगितलंय, आपल्याला या गटामध्ये घट कोणता सांगितलाय, एक नाम हरी द्वैत नाम मधुरी अद्वैत कुसरी विरळा जाणी समबुद्धी गीता समान श्री हरी श्वमदमावरी हरी झाला सर्वांगटी राम. काय सांगितलंय, सर्वांगटी राम देहा देही एक आणि सूर्यप्रकाश सहस्र रश्मी ज्ञान देवी चित्ती हरिपाठ नेमा आणि मागली या जन्मा मुक्त झालो. कोणता गट सांगितला माऊलींनी, या गटामध्ये नामरूपी ते तीर्थ, नामरूपी तो प्रसाद जर टाकला तर त्याचं थोडं जर चिंतन केलं, जसे अंकुर फुटतात त्याप्रमाणे आपल्या जीवनाचा कायापालट होतो. नवे आईवडिलांना तर त्याचं जे अंकुर आहे ते वाढत जातं. की ज्याप्रमाणे बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर त्या गटात जसं आपण लक्ष देतो की घट ठेवल्यानंतर त्याच्यासमोर काय करतो आपण, दिवा लावतो. दिवा लावल्यानंतर कंटिन्यू त्या दिव्याकडे 9 दिवस फक्त लक्ष देतो आपण. रात्रंदिवस तो दिवा काय करतो, प्रज्वलित होत असतो. तो रात्रंदिवस दिवा प्रज्वलित होत असतो आणि आपले कंटिन्यू लक्ष त्याच्यावरती असतं. दिवा विझला नाही पाहिजे. दिव्यात वेळेवरती तेल घालतो. नवे तर प्रत्येक वेळा त्या दिव्याकडे लक्ष देतो. तसं काय सांगितलं माऊलींनी, तसं आतमध्ये जो दिवा आहे तो प्रज्वलित आहे, परंतु नामरूपी चिंतनाने तो काय करायचे, आपल्याला लक्ष ठेवा. अंतरी आत करा मात
रावणाने सीता पळवली असं म्हणतो, पण पळवली. पण रावणाने लक्ष्मणाने जेव्हा राम त्यांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना बाण मारला. बाण मारल्याच्या नंतर रावण हसले आणि म्हणाले की आज धन्य झालो. तर लक्ष्मणाने उत्तर दिलं, काय माणूस पापी असेल की बाण मारलाय, मरणाच्या दारात टेकला आणि काय म्हणतोय आज मी धन्य झालो. तर रावणाने तत्पर उत्तर दिलं की खरंच मी धन्य झालो. ते लक्ष्मणाने विचारलं कसं बरं? तर म्हटले तुमची सीतामैया त्यांनी आईसारखी जरी नेली होती तरी पण त्यांनी काय केलं, अशोकवनामध्ये आईसारखी त्याला सांभाळ केला तिचा. आणि ते म्हटले सीतामाईला जर आमच्या इकडे घेऊन नसतो आलं तर तुम्ही आज आमच्या इथे आला नसतात, म्हणून माझा देह तुमच्या चरणावरती अर्पण झाला, म्हणून मी धन्य झालो. आज जरी आपण रावणाला पापी समजत असो किंवा दसऱ्याच्या दिवशी रावण मेला, तो रावण नाही साधू संतांनी सांगितलाय. हाडामासाचा रावण सांगितला नाही. चांगला आणि बारीक विचार केला तर आतमध्ये जो रावण आहे, काम क्रोध मोह मत्सर विकार हे आहेत ना, याला रावण म्हटलंय. हा रावण जाळायचा आहे, या रावणाची आपल्यातून काढायचंय. परंतु आजकाल काय चाललंय, म्हणजे प्रत्येकाने चांगला विचार न करता नको त्या गोष्टीचा विचार करून नको त्या गोष्टीचा खेद करतो. माणूस काय करतो की गल्ली मुळात भुशाचा रावण बनवतो आणि जाळतो. अशा पद्धतीने नाही सांगितलं साधू संतांनी. काय सांगितलंय, आतमध्ये जो रावण आहे, जो वाईट विचार आहे ते काढून टाकायचे. ते काढल्यानंतर खऱ्या अर्थाने दसरा साजरा होतो, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये नवरात्र साजरी होती. आणि ते जर विकार काढायचे असेल तर काय करावं लागेल, साधू संतांना शरण जावं लागेल. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आत्या धरू विवेकावरी. बघा माझ्या हृदयामध्ये जे सद्गुरूचं नाम आहे त्या नामाने काय होणार आहे, हे विकार जाणार आहेत. देहाचे मंदिर आणि त्याच्यामध्ये 6 उंदीर. बघा 6 उंदीर म्हणजे कोणते, काम क्रोध मोह मत्सर आणि दम, हे 6 विकार जर बाहेर गेले तर देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, खरं परमेश्वर आपल्या जवळ आहे. परंतु जो मैला आलेला आहे, तो मैला घालवण्याची रीत माझ्या साधू संतांना माहित आहे. आणि साधू संत काय करतात, धुतात का तो मैला? नाही. ते नाम घेतल्यानंतर परिवर्तन होतं की नाम कुणी जपलं. बघा भगवान भोले बाबांनी सुद्धा जपलं. भगवान भोले बाबाचा जर पूर्वीचा फोटो पाहिला तर अर्धा शंकर आहे आणि अर्ध लक्ष्मी म्हणजे अर्ध पार्वतीचा आहे. बघा त्यांचं रूप असं फोटो असेल किंवा पहिलं होता, आता कुठे तुरळक दिसतो. परंतु त्यांचं काय, देव आणि देवी दोन्ही रूप एकत्र आहेत. मग देव जर समजून घ्यायचा असेल तर कुठे जावं लागेल, कुठेही फिरायची गरज नाही. कारण सद्गुरूला शरण गेल्यानंतर त्या देवाचा पत्ता माहित आहे, सद्गुरूला माहित आहे. मग काय करा, सद्गुरू वाचून सापडेना होय आणि धरावे ते पाय आधी आधी, मग सद्गुरूला शरण जा. चांगला आणि बारीक विचार केला तर एकनाथ महाराज म्हणतात, देवाला म्हणतात की देवीला सुद्धा विनवणी केली की दार उघड आहे आता, दार उघड, दार उघड आहे आता, दार उघड, कोल्हापूरची अंबाबाई दार उघड. परत सांगतात की दार उघड आहे, दार उघड, रेणुका माता दार उघड, दार उघड आहे आता, दार उघड, रेणुका माता दार उघड. म्हणजे ते विनवणी करतात. दार कोणतं सांगितलं, आई वडिलांना दार कोणतं सांगितलं की इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा, अरे आवत जावत कोई नहीं देखा यही बड़ा अचंबा, बंगला खूप बनाया रे अंदर नारायण सोया. आणि तो नारायणाकडे जाताना 10 दरवाजे आहेत, ते दरवाजे उघडायला सांगितले. दार उघड म्हणजे ते दरवाजे उघडायला सांगितले. आपण ह्या बाहेरच्या दरवाजाच्या कितीही नादी लागलो तरी मेळ बसणार नाही. म्हणून आई वडिलांनो, साधू संत सांगतात त्या मार्गाने जा. कोणता मार्ग की मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते,
आणि तेनेची पंथे चालू जाता, मग न पडे गुंठा कोठे काही. म्हणजे संत ज्या मार्गाने गेले ते मार्गाचं अवलोकन करायचंय आणि त्याच मार्गाने जायचंय. तेव्हा आपल्याला खऱ्या देवाची, खऱ्या देवीची प्राप्ती होईल. नवे नवे देव आपल्यातच प्राप्त आहे. पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आवरण आलेलं आहे. जसं की आईवडिलांनो, एखादी विहीर आहे, विहिरीवरती खाली पाणी स्वच्छ आहे, परंतु वरती काय आलेलं आहे, शेवाळ आलेलं आहे. पण ती शेवाळ बाजूला करण्याची रीत माझ्या जशी एखाद्या सामान्य व्यक्तीकडे आहे, तसं आतमध्ये जे आपल्यामध्ये प्रज्वलित दिवा आहे, तो दिवा स्वच्छ करण्याची, जसं की बघा तुकाराम महाराजांचा अभंग आहे की तुका म्हणे रक्षा झाली आपण उजळीला दीप गुरुकृपे. आपल्यामध्ये दिवा आहे, आपल्यामध्ये दिवा आहे, पण तो मैला आलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, तो त्याचा प्रकाश पडत नाही. तो मैला घालवण्याची रीत माझ्या साधू संतांकडे आहे. म्हणून तुम्ही काय करा, इकडे तिकडे फिरू नका. कशाला हिंडताना आणि पुसा संतांशी जाऊन, संतांना जाऊन विचारा की ही रीत कशी आहे. माझे साधू संत सांगतात, एकदम सोप्या पद्धतीत सांगतात की भाऊ, श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ देव पाहायची गोष्ट नाही, देव दाखवायची गोष्ट नाही, नवे नवे तर देवाचा अनुभव घ्यायचा. मग कसं म्हणतात बरं की श्रीपाद बाबा सुंदर असे उदाहरण द्यायचे की भाऊ, मिरची खाल्ली तर त्याचा अनुभव तिखट आणि साखर खाल्ली तर त्याचा अनुभव गोड. तसं नाम म्हणजेच काय, या गोष्टी सांगून करणार नाही. त्याचा काय करावं लागेल, खरेखुरपणे त्याचा अनुभव घ्यावा लागेल. तेव्हा त्या गोष्टीचा अनुभव येईल. कसं साधू संत सांगतात, कसं बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. जेव्हा गुरुचा आपण लेकरू होऊ आणि गुरु आपल्याला साक्षात्कार देतात की साक्षात्कार अनुभव देतात की त्या नामाने परिवर्तन होतं, नवे नवे तूच देव याचा अनुभव येतो. बरं, सगळ्या साधू संतांनी अनुभव घेतले. जे छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा अनुभव आला, ते सुद्धा देवीची आराधना करत होते, ते सुद्धा देवीची पूजा करत होते. परंतु नुसती देवीची पूजा करून चालेल का, नाही चालणार. तर देवीपेक्षाही श्रेष्ठ कोणीतरी असेल ना. सगळे आहेत, खंडोबा आहे, बिरोबा आहे, देव आहे, पण देवाचा देव कोणी पाहिला का. चांगला आणि बारीक विचार केला तर देवाचा देव महादेव आहे. आणि ते महादेवांनी सुद्धा सद्गुरूने दिलेल्या नामाचं चिंतन केलं आणि ते काय झाले, तृप्त झाले. नवे नवे तर साक्षात भोले बाबा म्हणतायत, आज मी काय झालोय, ज्यांची सरली झाला सफल व्यापार, माझी काय झाली, सफल झाला हा व्यापार. व्यापार म्हणजेच काय, संत म्हणजेच काय. आज ओवी अशी सुंदर आहे की संत, ज्ञान आणि संसार. बघा, संत म्हणजे ती ज्ञानाला पदवी दिलेली आहे, संत ही कोणालाही पदवी दिलेली नाही. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर वकील म्हणजेच त्याच्या युनिफॉर्मला किंवा त्याच्या ड्रेसला ही पदवी आहे का, नाही. बरं, एखादा पोलीस आहे, त्याच्या अंगावरती वर्दी आहे, त्याला पोलीस म्हटलं जातं का. माझे श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ या वर्दीला पोलीस म्हणतात का, नाही. मग त्या ज्ञानाला, मग ते ज्ञान कुठे आहे, ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वेस्वेसी. ते ज्ञान माझ्या संतांकडे आहे आणि संत ही पदवी त्या ज्ञानाला आहे. आणि ते ज्ञान जर आपण अंगीकार केला तर काय होतंय, आपणच देव आहोत, आपणच देवी आहोत ह्याचा अनुभव येतो. की बघा, एकनाथ महाराज सांगतात, रोडगा वाहिल तुला भवानी आई, रोडगा वाहिल तुला, सत्वर पाव मला भवानी आई, रोडगा वाहिल तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपू दे त्याला, रोडगा वाहिल तुला भवानी आई, रोडगा वाहिल तुला. सासू माझी जाच करते तिकडेच मरू दे तिला, रोडगा वाहिल तुला भवानी आई, रोडगा वाहिल तुला. जाव माझी कुरकुर करते तिकडेच मरू
भारुडाच्या रूपामध्ये नवे तर अशा अनेक प्रकारचे भारुड त्यांनी लिहून ठेवल्या. कारण येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळा तिळा. आपल्या सर्व लेकरांसाठी साधू संतांना कळवळा आला की त्यावेळी हे काहीतरी चालत राहील, नवे तर हे उपयोग होईल, म्हणून साधू संतांनी लिहून ठेवलं. बरं, सासू म्हणजेच काय, सासरा म्हणजेच काय, ह्या व्यवहाराच्या दृष्टिकोनामध्ये हे संसारातलं नाही सांगितलं साधू संतांनी. रोडगा म्हणजेच काम, क्रोध, मोह, मत्स्य, विकार, हे 5 इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. हे 5 कर्म इंद्रियाचं काय करायचंय? जसं की आपण पीठ, मीठ, हळद, पीठ, मीठ, तूप आणि असं 5 प्रकारचं तीर्थ वगैरे घेऊन जो रोट बनवतो आणि तो देवाला काय करतो? वाहतो. त्या प्रकारे अरे देवा, हे देवी, त्या प्रकारे माझं हे पंच इंद्रिय आहे ना, 5 इंद्रिय, हा देह तुझ्या चरणावरती अर्पण करतो. म्हणून सांगितलं एकनाथ महाराजांनी की रोडगा वाहील तुला भवानी, रोडगा वाहील तुला, असं साधू संतांनी सांगितलंय. परंतु चांगला आणि बारीक विचार केला तर ह्या संसारातले जे आपले सासू सासरे आहेत यांच्यासाठी त्यांचा तर आपल्याला आशीर्वाद हवाय, नवे त्यांची सेवा करायला हवी. परंतु साधू संतांनी सांगितलंय हे 5 कर्म इंद्रिय आहेत ना, तुझ्या चरणावरती अर्पण केल्यानंतर खऱ्या अर्थाने मी तुझा भक्त, तू माझा देव, मला वेगळं नाही करायचं, मी तुझा भक्त आहे. ह्या खऱ्या अर्थाने भक्त आणि देव याचं नातं जोडलं जातं. परंतु भक्ती करतात, सगळेच भक्ती करतात, पण साधू संतांनी सांगितलं भक्ती म्हणजेच काय तर चांगला आणि बारीक विचार केला तर देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करणे या नाव भक्ती सांगितले. कोणती भक्ती सांगितले? बरं, आपल्याला देहाचा विसर पडतो का? नाही पडत. पण साधू संतांनी सांगितले त्याचा विसर पडला पाहिजे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या आणि येऊन पाठी थापटती. बघा, मी देह म्हणता आणि कोटी ब्राह्मण कापल्याचं पातक जर लागत असेल तर मी देह म्हणायचे का? बरं, देह हे खऱ्या अर्थाने आत्मादेव आहे का देहदेव आहे? बरं, आत्मादेव आहे का देहदेव आहे हे तरी समजलं पाहिजे ना. ज्याच्यामुळे हा देह चालतो तो परमात्मा, तो आत्मा, तो परमभक्त परमात्मा, तो आत्मा, तोच देव आहे आणि तो आत्माच देव आहे याची अनुभूती आणून देणारे सद्गुरू आपल्या जीवनात पाहिजे. नवे चांगला आणि बारीक विचार केला तर मज हृदयी, मज काय सांगितले? माझ्या हृदयामध्ये माझे सद्गुरू स्मरण. सद्गुरू म्हणजे ती मूर्ती आहे का? बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर सद्गुरू म्हणजे ती मूर्ती आपल्या हृदयात आहे का? नव्हे, ते नामाला सद्गुरूची उपमा दिलेली आहे. ते नाम जर आपण घेतलं तर काय होणार आहे? आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकणारे आणि 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. एवढे योनी फिरून आल्यानंतर मानवाचा जन्म भेटलेला आहे. असाच भेटलाय का? बरं, मानवाच्या जन्मामध्ये आल्यानंतर आपण नवरात्र करतो, दसरा करतो, दिवाळी करतो, प्रत्येक सण साजरे करतो. परंतु इतर योनीच्यांना कळते का ह्या गोष्टी? नाही कळत. कारण जी उभी योनी आहे म्हणजे मानवाची योनी आहे त्यालाच भगवंताची भक्ती करण्याचा एक सुवर्ण संधी आहे. आणि सुवर्ण संधी जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर आईवडिलांना करू नका काही, संत संग धरा आणि पूर्वीचा दोहरा उगवेल म्हणून काय करा, संतांच्या संगतीमध्ये जा. तुम्ही आम्ही खूप भाग्याचे की सद्गुरु समर्थ श्रीपाद बाबा, सद्गुरु समर्थ रामदास बाबा, सद्गुरु समर्थ अमृती दादांच्या सर्कल मध्ये आपण आलो. आपलं काहीतरी पुण्य असेल म्हणून हे अनादिकाळचं परब्रह्म परतत्व परब्रह्म आपल्या जीवनामध्ये आलं. बघा की जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी असं सांगितलं की या नामाने काय करायचे?
जी गुह्य गोष्ट आहे मी आतापर्यंत कुणाला सांगितली नाही. जे न सांगेसी पिता वसुदेवासी, जे न सांगेसी माता देवकसी, जे न सांगेसी बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत असे. अर्जुना, ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली नाही, ही गोष्ट मी माझ्या आईला सांगितली नाही, ही गोष्ट माझ्या बंधू बळीभद्राला सुद्धा सांगितली नाही, परंतु ही गोष्ट मी माझी गुह्य गोष्ट मी काय करतोय तुला सांगतोय, तू ऐक. परंतु 6व्या अध्यायापर्यंत अर्जुन काय करत होता? फक्त प्रश्न प्रश्न प्रश्न. परंतु श्रीकृष्णाने सुंदर असं समजूत काढली, नवे नवे तर समजून दिलं की अर्जुन सुद्धा असा भक्त, अर्जुन म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून जो खऱ्या अर्थाने या गीतेचे श्रवण अवराजन करतो याला अर्जुन निमित्त मात्र आहे. परंतु तुम्ही आपण भाग्याचे की माऊलींची गोष्ट समजून घेतली, नवे नवे तर श्रीपाद बाबांसारख्या सद्गुरूला आपण शरण गेलो. आपण खूप भाग्याचे की आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. खऱ्या अर्थाने आपल्याला देव आणि पंढरी कळली, नाहीतर आले तसो गेलो आपण सुद्धा तसंच झालं असतो की तुका म्हणे हे लहान पाणी वाता माता मेला की आलो असतो, काम केलं असतं आणि हा संसार केला असता की मुलं बाळ. आई वडिलांना ती गोष्ट अर्जुनाने समजून घेतली आणि सांगत होते की अरे तू एवढं गुह्य गोष्टी सांगतोयस की चंद्रांनी सुद्धा ही गोष्ट जपली. अर्जुन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते की ही गोष्ट म्हणजे साधारण नाहीये, ही गोष्ट अनादी काळापासून आलेली गोष्ट मी तुला सांगतोय, ही कुठेही सांगायची नाही आणि तू याचा खेळ मांडलास. तू हसतोयस का? दोघांचा संवाद चाललाय तेव्हा अर्जुन म्हणतोय अरे देवा, तू चंद्राला सुद्धा, ही पहिली सूर्याला होती, म्हणून होती, राज ऋषींना होती आणि ईश्वसूला होती, ही गोष्ट तुला कशी माहित की त्यांना सुद्धा हेच नाम होतं? देव म्हणतात मी तेव्हाही होतो. ते म्हणतात अरे माणसाला आजोबा पंजोबाचा आठवत नाही, तू पूर्वीच्या गोष्टी सांगतो, माझा तर विश्वासच बसत नाही. पण आपण तुकाराम महाराजांकडे जाऊ. तुकाराम महाराज काय म्हणतात बघा की मी नाही आधी मधीचा, मी देवाच्याही आधीचा. म्हणजे श्रीकृष्ण काय होते? देवाच्याही आधीचे होते. कारण हे नाम जर घेतलं ना तर काय होते बघा, मी अगोदरच प्रमाण बोलून गेले की आम्हा नाही येणे जाणे सहज कुंडले बोलणे की आम्हाला जन्म मरण नाही. आमचं जन्म मरण काय झालेलं आहे, त्या भगवंताच्या नामामुळे काय झालंय, बाद झालेलं आहे. मग ती गुह्य गोष्ट अर्जुन ऐकतोय. अर्जुनाला सुद्धा हे उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर ज्यावेळी रणांगणावरती विद्ध होते आणि विद्यानंतर त्यांना त्या रणांगणावरती, त्या भूमीवरती की त्यांना त्यांचे नातेवाईक दिसू लागले आणि नातेवाईक दिसल्यानंतर मी कसं विद्ध करू त्यांच्या सोबत, म्हणून त्यांना प्रश्न पडला. परंतु हे जे नाम त्यांना भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा काय झालं, त्यांना देवच दिसू लागला. की तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गुरु भजनी आणि देव दिसे जनिवनी. हे त्यांना त्या नामाची संगत लागली, नवे नवे ते नाम त्यांनी स्वीकारलं आणि त्यांना काय झालं, सगळं जगच देव दिसू लागलं. आणि मग त्यांना त्या गोष्टीचा अनुभव की कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे आणि हृदय प्रगटे रामरूप, अशी अवस्था अर्जुनाची झाली. आणि तीच अवस्था आज जीवनामध्ये जर झाली, नवे नवे तुकाराम महाराज एवढे थोर होते की त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचला, नवे नवे सगळे ग्रंथ त्यांनी वाचले. परंतु जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत माझ्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. बाबाजी चैतन्य जरी त्यांना स्वप्नात भेटले होते तरी मनाची समाधान झाली नाही. म्हणून ते सांगतात की अरे काही मी उद्धार पावेन
जीवनामध्ये कधी येईल अशा गोष्टीचा विचार करत होते साधू संत तुकाराम महाराज. आपण या गोष्टीचा विचार केला का? माझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट येईल का असा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. कारण माणसाला व्यवस्थेची सवय लागली म्हणून जीवनामध्ये अवस्था नको वाटते. परंतु चांगला आणि बारीक विचार केला तर भक्ती अशी सर्वच करतात. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे भक्ती करतात. एकी असा जीव नाही की भक्ती करत नाही. जो तो आपल्याप्रमाणे भक्ती करतो. पण खरी भक्ती कोणती सांगितली तर साधू संतांनी खरी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. 9 भक्तीपैकी श्रवण भक्ती, आत्मनिवेदन भक्ती या 2 भक्ती सांगितलं श्रेष्ठ. बरं कलियुगामध्ये काय सांगितलंय? सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? पहिलं सांगायचे की अन्नदान हे श्रेष्ठ आहे. परंतु अन्नदान आणि ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे. जसं की आत्मनिवेदन भक्ती आणि श्रवण भक्ती जसं सांगितलंय तसंच अन्नदान आणि ज्ञानदान श्रेष्ठ सांगितलं. मग साधू संतांनी सांगितलंच नसतं, म्हटले असते जप तप करा. नाही, मग माऊली सांगतात ज्ञान देव मौन जप माळ अंतरी आणि धरुणी श्री हरी जपे सदा. अंतरीची माळ जपायला सांगितली, बाहेरची माळ जपायला सांगितली नाही. करोडो अब्जोवधी लोक मेली बाहेरची माळ जपून पण उद्धार झाला नाही. मग उद्धार कशाने होतो? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीचं नाम म्हणजेच काय बरं? चांगला आणि बारीक विचार केला तर हरीचं नाम म्हणजेच काय? बघा, श्रीकृष्णांनाही गुरु करावे लागले, रामालाही गुरु करावे लागले, देवाचा देव महादेव त्यांना सुद्धा गुरु करावा लागला. तुम्ही आम्ही तर सामान्य जीव, आपण का गुरु करू नये? गुरु करावा. बघा, श्रेष्ठ अशी ज्ञानेश्वरी नाशिकमध्ये काय झालेलं माहितीये का? श्रुतशृंगी देवीची कुणी गेला असेल की नाही माहित नाही, पण ज्याने त्याने विचार करायचा की माऊलीने सुंदर असं ग्रंथ लिहिलाय आणि श्रुतशृंगीला ह्या भुजा किती आहेत? बरं, देवी सुद्धा श्रेष्ठ आहेत. किती भुजा आहेत? इकडून 9 आणि तिकडून 9 दोन्ही 18. आणि आपल्या माऊलींच्या ग्रंथाचा अध्याय किती आहेत? 18 अध्याय आहेत. म्हणजे साक्षात देवीने सुद्धा या ग्रंथाचा स्वीकार केलाय. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळ गोत्र वर्जिले या शस्त्राचा उपयोग केलाय. शस्त्र म्हणजे हे खरं ज्ञानेश्वरी हे शस्त्र आहे. आणि शस्त्र जर आपण धारण केलं, नवीन धारण म्हणजे काय? अडकवायचं नाही, पण त्या तत्वाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने आज आपली नवरात्र साजरा होते, नवे तर दसरा साजरा होतो. बघा, श्रुतशृंगी देवीने सुद्धा या ग्रंथाचा स्वीकार केलाय. शस्त्र म्हणजे तिने हातामध्ये हे धारण केले. 18 अध्याय आणि 3.5 पीठामध्ये 3.5 पीठ म्हणजे बघा, जर विचार केला तर ज्ञानेश्वरीच्या ओव्या सुद्धा 3.5च आहेत. तुम्ही म्हणाल कसं? बघा, चांगला आणि बारीक विचार करा. आणि 3.5 ओवी नंतर 3.5 पीठामध्ये त्या देवीचं आराधन दैवत आहे. आणि देवीचं आणि हे एकच आहे. कारण जेव्हा भगवान शंकराने सांगितलं की पार्वती आईला, अरे तू या नामाचं चिंतन जर केलं, अगोदर तर माहितच नव्हतं की देवी पार्वती म्हणतायत, तुम्ही डोळे झाकून चिंतन कोणाचं करता? पार्वती आई म्हणतायत. तर भोले बाबा सांगतायत की माझ्या सद्गुरूने मला जे नाम दिलंय त्या नामाचं मी चिंतन करतो. म्हटले, आतापर्यंत मला का सांगितलं नाही? तुम्ही या गोष्टी का सांगितल्या नाहीत? तर भगवान भोले बाबा सांगतायत की ही गोष्ट सहज नाही, सोपी नाही. हे अनादिकालचं परतत्व परब्रह्म आहे ना, हे जो माझं होय अनन्य शरण त्याचाच निवारेल मी जन्म आणि मरण. कारण जो मला शरणागती माझी पत्करेल त्याला मी ही गोष्ट काय करतो? सांगतो. परंतु ही गोष्ट अशीच भाजीपाल्यासारखी नाही की घ्या असं नाही. अनादि
माऊलींनी त्याचं खंडन केलं आणि काय केलं, हे उघड ज्ञान केलं की ह्या ज्ञानाने सर्व जगाला काय व्हावं, ज्ञान व्हावं. ती ओवी कोणती आहे, या मराठी याची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. कारण ही विद्या, ब्रह्मविद्या ही सुकाळ व्हावा, परंतु आई वडिलांनो ह्या ब्रह्मविद्येचा सुकाळ नसून दुष्काळ झालेला आहे. तुम्ही आपण खूप भाग्याची की सद्गुरु श्रीपाद बाबांच्या सर्कल मध्ये आलो आणि ही गोष्ट आपल्याला समजली. आणि ही गोष्ट समजल्यामुळे जे कार्य बाबांनी केलं, देह ठेवेपर्यंत बाबांनी कार्य केलं की ही गोष्ट सामान्य जीवापर्यंत कशी पोहोचेल याचाच बाबांनी विचार केला. आणि तोच विचार प्रत्येक साधक, बरं त्यांना टाइमपास म्हणून करतात का फेसबुकच्या माध्यमातून जे हे सेवा वगैरे चालल्यात, हे टाइमपास म्हणून चालले का, नाही. धर्माचं कार्य, धर्माचा निरोप जसा माऊलींनी या जगताला दिला, माऊली नंतर माझे श्रीपाद बाबा अवताराला आले आणि श्रीपाद बाबांनी सुद्धा हा धर्माचं कार्य देह ठेवेपर्यंत केलं. तेच कार्य प्रत्येक साधक काय करतोय, जसं होईल जसं जमेल तसं ह्या जड जीवापर्यंत पोहोचते, नवी नवी ही सेवा करतात. म्हणून जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. बघा, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्या धरू विवेकावरी. संसार म्हणजेच काय, चांगला आणि बारीक विचार केला तर संसार म्हणजेच काय, तर जन्माला येणं आणि मरण या नाव संसार सांगितलंय. मग या संसारातून मुक्त होण्यासाठी काहीतरी क्रिया असेल की नसेल. एवढे साधू संत सांगतात की मुक्त होता येतं याच्यामधून. मग कसं होता येतं की नाम घ्यायचे, नाम घेतल्यानंतर त्या नामाचं चिंतन करायचे, चिंतन केल्यानंतर चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला आणि उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत असते. मग आत पांडुरंग आहे, आतच सगळं देव येतं. मग बाहेर शोधायची गरज आहे का, नाही. मग काय करायचंय, आत करा मात कृपा करील पंढरीनाथ. मग पंढरीनाथ सांगितले आतमध्ये. मग कोणतं पंढरीनाथ, काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदो तो केवळ माझे ठाई. माझ्याच जवळ तो पांडुरंग आहे, इथेच नांदतो. त्याची अनुभूती करून माझे सद्गुरू सांगतात, भाऊ तुम्हीच देव आहात, ताई तुम्हीच देव आहात. खऱ्या अर्थाने सद्गुरू आपल्याला समजून सांगतात की तुम्ही देव आहात, पण असं सांगून चालत नाही. मगाशीच मी सांगितलं की या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो. साधू संतांनी सुद्धा घेतला, साधू संतांनी सुद्धा घेतला. मग सामान्य जीवाने काय करायला पाहिजे, संतांच्या मार्गाने जायला पाहिजे. इकडे तिकडे फिरायची गरज नाही. चांगला आणि बारीक विचार केला तर ह्या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरूला शरण जा. संसार म्हणजेच गाडग्या मडक्याचा संसार नसून जन्माला येणं आणि मरण या नाव संसार सांगितले. ते ज्ञान पेगा बनवे, जरी म्हणी आज्ञा नावे तरी संताया बजावे सर्वेस्वेसी. संतांना सर्वस्वपणाने जर भजलं, संत म्हणजे ते ज्ञान, जर आपण त्या ज्ञानाचा जर विचार केला, त्या ज्ञानाचं जर चिंतन केलं तर काय होतंय, जन्म मरण बाद होतंय. म्हणूनच आई वडिलांना करू नका काही, संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगवेल. चांगला आणि बारीक विचार केला तर साधू संतांनी कसा परमार्थ केला, घरदार सोडून परमार्थ केला नाही. काय म्हणले साधू संत, काय सांगतात की संसारी असावे असूनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. भजन म्हणजेच कोणतं भजन, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम जपे सदाशिवा, म्हणजे रामाने जो जप केला, कोणता जप केला, राम जपे सदाशिवा, म्हणजे तो शिवाचा जप केला. शिव म्हणजेच काय, आत्मा. बघा, जीव आणि शिव, जीव आणि शिवाचा जेव्हा साक्षात्कार होतो, खऱ्या अर्थाने तो खऱ्या भक्तीला लागला, जीव आणि शिवाचं ऐक्य झालं, खऱ्या अर्थाने तो भक्त झाला. नवे नवे तो त्या पात्राला तो प्राप्त झाला. पण जोपर्यंत जीवा शिवा
सद्गुरु जीवशिवाचं, सद्गुरूच्या हाताने आपलं जीवशिवाचं ऐक्य होत नाही, त्या अर्थाने आपण त्या पात्रतेला पोहोचत नाही. जरी आपण कितीही जप केला, कितीही सेवा केली, कितीही देवदेव केला, पण जीवनामध्ये खरे सद्गुरू येण्यासाठी सुद्धा काहीतरी भाग्य लागतं. कारण गल्लोगल्ली गुरु झालेत, गल्लोगल्ली गुरु झाले, पोटासाठी संत झाले, कलिक बहुत, किंवा असं सांगतात की बुवाबाजीने शिकार घडलंय, खऱ्या संतांना माघारी लोटलं. खरे संत सुद्धा जीवनामध्ये यायला भाग्य लागतं. आपण खूप भाग्याचे की आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. मग पंढरी म्हणजेच कोणती, तर काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ माझ्या ठाई, माझ्यामध्ये देव आहे, त्याची अनुभूती सद्गुरू करून देतात. आणि ती अनुभूती आल्यानंतर तुम्हाला करोडो नाही अब्जावधी रुपये जरी दिले आणि तुम्ही ते म्हटले नाही आमच्याकडे या, आमचा देव खरा आहे, तरी माणूस भुलणार नाही. कारण त्याला आत्म्याचा साक्षात्कार झालेला असतो. तो एकनिष्ठपणाने त्या नामावरती एकनिष्ठ असते. नवे तर तो आणि देव एक झालेला आहे. म्हणून मला पुसू नका काही, मी माणसत नाही, मला इच्छाच नाही, मला काय करायचे, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं असा भाव निर्माण होतो. आणि प्रत्येक साधकाला त्या गोष्टीचा अनुभव आलाय. म्हणून ही प्रत्येक साधकाची तळमळ की आता म्हणजे माझ्यापर्यंत जी गोष्ट आली ती समोरच्याला असं आतून तळमळ होती की ती समजली पाहिजे. प्रत्येक जीवाला ही गोष्ट समजली पाहिजे. कारण जन्माला येणं आणि मरणं काय सोपं नाही, खूप अवघड आहे. म्हणून काय करायचं, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वी. ते काय करायचं, ज्ञान आपल्याला अंगीकार करायचा आहे. मग जर काही सद्गुरू जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष आत्ता धरू विवेक म्हणजे ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण त्या भक्तीला पात्र झालो. नवे देव शोधायची गरज नाही, देवाला पाहायची गरज नाही. तोच अनुभव कंटिन्यू त्याच गोष्टीचा अनुभव घ्यावा असं वाटतो. त्यातून कुठेही जाऊ वाटत नाही. कितीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवदेव करत असाल, परंतु खऱ्या अर्थाने जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून जन्माला आलो याचं सार्थक होत नाही. पण आई वडिलांना कोरोनाच्या महामारीमध्ये खऱ्या अर्थाने समजले की नाही कुणाची कुणी, अरे तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे म्हणून. कारण कितीही कमवलं आणि कितीही काही केलं तरी परंतु जसा आला एकटा तसं जायचं एकटं. परंतु आई वडिलांना चांगला आणि बारीक विचार केलाय तर करायचा म्हटलं तर आपण करा सोडवणं आणि संसार संभ्रम भोगू नका. कारण चांगला आणि बारीक विचार केला तर जन्माला येणं आणि मरणं सोपं नाही. कारण किती दुःख आहे, जन्माला यायचंही दुःख आहे, मरायचंही दुःख आहे. म्हणून काय करायचंय, हा फेरा चुकायचा आहे. पण चुकायचंय कधी, चुकली यावर मग फेरा पडे. म्हणजे काय, तो फेरा चुकवायचाय कसा की आपण म्हणतो आज नाही उद्या, पण उद्याच आपली जर आली नाही तर करायचंय कधी. अरे आत्ता करा, ह्या क्षणी करा आणि उद्याच पाहू नका. काय सांगतात, आणि काही असे विचारतात की खूप पाप केले, पण वाल्यापळे इतकं तर पाप केलं नसेल ना. तर तुकाराम महाराज म्हणतात मागे झाले पाहू नका, पुढे आहे जामीन तुका. मग काय करा, मागचं पाहू नका, मी पुढे जामीन आहे. आणि तू कोण आहे, तर माऊली सांगतात आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे निवृत्त होते ह्या गोष्टीमधून, त्या गोष्टीचा विचार करा. चांगला आणि बारीक विचार केला तर श्रीपाद बाबा सांगतात भाऊ ही गोष्ट अवघड नाही. काय, ही गोष्ट अवघड नाही, पण चांगला आणि बारीक विचार केला तर ही गोष्ट खूप सोपी आहे. पण समजून सांगणाऱ्याने जर समजून सांगितलं तर खूप गोष्ट सोपी आहे. पण जो सांगतोय त्यालाच ही गोष्ट माहित नाही तर मग किती अवघड आहे. पण तुम्हाला आपल्याला कुठे जायची गरज पडली का, नाही. न लगती सायास जावे
आणि तसंही जाणार आहे, पण ह्या देहाला जर आपण भगवंताच्या चरणावरती अर्पण केलं तर मन हे मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मग हे काय करत मन तू मन हे मीच करी माझी भजने प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारुनी मजे काते. हे मन काय करायचंय ईश्वराच्या चरणावरती अर्पण करायचंय. कारण मन काय आहे, मनामुळे तर सगळ्या गोष्टी घडतात. आधी मन घेई हाती तोच गणाचा गणपती. मन जर हाताशी घेतलं आधी मनावर ताबा मिळवायचा आहे. बघा देवीने दुर्गे राक्षसाचा वध केला. वध केल्यानंतर काय म्हटली ती, त्याच्यावरती अधिकार गाजवला आणि त्याच्यानंतर त्या म्हटल्या माझं नाव काय करायचं. सृप्तशृंगीच्या तिथे घडलेली ही घटना ती म्हटली माझं नाव आता दुर्गेश्वरी ठेवायचंय. दुर्गा राक्षसाचा वध केल्यानंतर त्याच्यावरती जो अधिकार तिने गाजवला त्याचा वध केला त्यावेळी तिचं नाव ठेवलं गेलं होतं दुर्गमा असं त्या देवीचं नाव ठेवलं गेलं. तसं नवरात्र म्हणजेच काय, देवी म्हणजेच काय, सर्व ह्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं उल्लंघन केलेलं आहे माऊलींनी. देव कुठेही शोधायची गरज नाही. देव देवी एकच आहे. की जसं साईबाबा सांगतात की सबका मालिक एक है. जसं की परिधान करतात 9 दिवस 9 प्रकारच्या साड्या परिधान करतात की रेड असू द्या व्हाईट असू द्या, पण तो कलर आपल्याला काय करतोय एकत्रितपणा दाखवतोय की नवे हा जसा एक आहे तसं हे जगत सर्व एक आहे. पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत आपल्याला जग एक दिसत नाही. काय सांगितलंय, जोपर्यंत हे सद्गुरू तुमच्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला जगत एक दिसू शकत नाही. नामदेव महाराजांचं उदाहरण आहे की ते फक्त देवळापुरतं आणि मूर्तीपुरतं देव बघत होते, परंतु साक्षात देवाने सांगाव की मी मूर्तीपुरता नसून मी विश्वव्यापक आहे. हे जर तुला अनुभवायचं असेल तर तुला गुरु करावे लागतील. ज्यावेळी इसोबा खेचरांना शरण गेले नामदेवराय त्यावेळी देवाने सुद्धा त्यांची परीक्षा घेतली आणि सांगितलं, कुत्र्याचं रूप धारण केलं आणि कुत्र्याच्या रूपामध्ये त्यांनी काय केलं, रोट्या पळवल्या. तर नामदेवरायांना ज्यावेळी इसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्याच्या नंतर त्यांनी परीक्षा घेतली की आता कुत्र्याच्या रूपामध्ये जाऊया आणि रोट्या पळूया. रोट्या पळवत असताना नामदेवराय म्हणताय, देवा नामापायी श्वाना पाठी हाती लोणियाची वाटी. आणि म्हणतात देवा घास बसेल तू तूप लावून खा. ज्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू आले इसोबा खेचारे त्यांना काय करायला दिसलं, सगळीकडे देव दिसू लागला की तुका म्हणे गुरु भजनी देव दिसे जनीवनी. सगळ्या जनीवनीतला देव त्यांना दिसू लागला. परंतु ही गोष्ट सामान्य नाही, देवापेक्षा ही श्रेष्ठ म्हटलं तर सद्गुरू आहेत. माऊली सांगतात की तू गुरु मी शिष्य तू चेला मी गुरु आणि तू चेला मी गुरु माझा प्रसाद तू चेला मी गुरु माझा प्रसाद तुझ्यामुळे झाला. असं सांगतात की जर तू भक्त मी चेला आणि माझा प्रसाद तुझ्यामुळे झाला. बघा देवाला सुद्धा संतांमुळे जास्त पद भेटलेलं आहे, म्हणून देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. म्हणून करू नका काही, संतांच्या संगतीने जा आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनाचा कायापालट होतो. नवे या मनुष्य जन्माला आल्यानंतर या नरदेहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी दिला. नराचा नारायण होऊ शकतो कोणत्या योनीमध्ये, तर मनुष्य योनीमध्ये. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. मन विचार करायची रीत मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. नवे मनुष्य विचार करू शकतो आणि मनुष्याच्या जन्मामध्ये आल्यानंतर आपली सोडवणूक करून घ्यायची आई वडिलांनो. म्हणून चांगला आणि बारीक विचार केला तर माझे श्रीपाद बाबा सांगायचे, संतांच्या संगतीमध्ये या, संतांच्या पंगतीमध्ये या, संतांच्या संगतीमध्ये या, जीवनाचा कायापालट होतो. आपण खूप भाग्याचे, परत सांगते खरंच भाग्याचे की
साळुंकी मंजूळ बोलत असे वाणीने शिकविता धनी वेगळाचे असे. मी नुसती इथे निमित्त मात्र बसले आहे, पण बोलून घेणारे माझे संत श्रीपाद बाबा असतील, संत रामदास बाबा आहेत, संत अमृतेदादा आहेत, जे काही बोलले हे माझ्या सद्गुरूच्या कृपेमुळे बोलले. कारण मी सुद्धा सामान्य होते, परंतु जीवनामध्ये माझ्या सद्गुरू आल्यानंतर जीवनाचा कायापालट झाला. आणि कायापालट झाल्यानंतर बघा, माऊलीने ज्यावेळी भिंतीवरती हात ठेवला तेव्हा भिंत चालू शकली. मग आपल्या डोक्यावर आपल्या सद्गुरूने हात ठेवल्यानंतर आपण बोलू नाही बोलणार का? बोलू शकतो. तसंच प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव त्या ज्ञानाला प्राप्त झाल्यानंतर ज्ञान त्याच्या मागे येत असतं, ज्ञान येत असतं, परंतु आपण त्या गोष्टीला पात्र होत नाही तोपर्यंत ही गोष्ट साध्य होत नाही. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर साधू संतांनीही सांगितलं. साधू संतांनी काय सांगितलं? ही गोष्ट जाण, मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर या गोष्टीचा विचार कर. कोणती गोष्ट? गुह्य गोष्ट. ही गोष्ट म्हणजे ते नाम. नाम म्हणजेच अनुग्रह आणि प्रबोध ज्याच्या जीवनामध्ये झाला. बघा, अभंग बोलतात, सगळं काही बोलतात, पण तुमचा अनुग्रह लागलो कोण झालो चराचरी. अनुग्रह म्हणजे आमच्या जीवनामध्ये आमचा केलाच नाही. प्रबोध देवनी संत पार उतरती, प्रबोधही आमचा झाला नाही. पण आपल्या जीवनामध्ये हे स्वप्नात नसूनही साक्षात अनुभवायला आलं. नवे नवे त्या गोष्टीचा अंगीकार केला. आणि पूर्वी आपण काहीतरी सेवा केली असेल भगवंताची, म्हणून आपल्या जीवनामध्ये खरं नाम आलं. आणि ते नाम आल्यानंतर जीवनाचा कायापालट झाला. आणि चांगला आणि बारीक विचार केला तर करू नका काही संत आणि पूर्वीचा दोहरा उगवेलं. याने जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. ही गोष्ट प्रत्येकाने, हे धर्माचं कार्य प्रत्येकाने जर एकमेकाला जर सांगितलं तर इवलूचा वेलू लावेला द्वारी त्याचा वेलू, इवलूचे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गंगावरी. बघा, श्रीपाद बाबांनी एवढं रोपटे लावलं, परंतु ते त्याच्या वेली कुठे कुठे पोहोचल्यात. हेच कार्य काय करायचे? ह्या वेलीला पाणी घालण्याचं कार्य करायचे प्रत्येक साधकांनी. नवे नवे हे फेसबुक पेजच्या माध्यमातून माझ्यासारख्या ताईला सेवा करण्याचा योग आला आणि तुमच्या पवित्र आत्म्याची सेवा करण्याची संधी भेटली. ही माझं परमभाग्य समजते. आणि झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी परत ओवी घेते. मज हृदयी सद्गुरु जेनी तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. विवेक म्हणजे ते ज्ञान, ते ज्ञान प्राप्त करून घ्या आणि मग आपण खऱ्या अर्थाने माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर सार्थक झालो हे साध्य होईल. हे साध्य करून घेण्यासाठी सद्गुरूला शरण जा. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू आपणासारखी करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. ह्या गोष्टीला विलंब लागत नाही, उशीर लागत नाही, तात्काळ, परंतु शरणागती पत्करावे लागेल. आणि झालेली सेवा तुमच्या मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. बोला पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत समर्थ श्रीपाद भगवान की जय. संत समर्थ रामदास भगवान की जय. उर्वरे संत अमृते दादान की जय. अंबा माता की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ पुरुषावे. तो शोनी मज द्यावे पसाय दाने. जे गळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे हिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जेवणाची तो ते लावो प्राणीचा वर्षता सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांडी आई. अनवर्त भूमंडळी भेटतो चला कल्पतरुचे आरोह. चैतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलंचन मातंडचे दाभोईन. जे सर्व ही सदा
पंडित आणि ग्रंथ